नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमी आहे नाशिकमधून. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवैध गॅस रिफिलिंगवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोंडी गावात छापा टाकून तब्बल 43 गॅस सिलेंडर आणि रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केलंय. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोडी गावातील शिवारात काही व्यक्ती घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरासाठी निळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरत होते. या माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ पथक तयार करून या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत 2 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची नावे रामदास सुखदेव केदार आणि कैलास अर्जुन केदार अशी आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 35 घरगुती गॅस सिलेंडर, 8 व्यापारी सिलेंडर, 2 पिस्टन पंप, इलेक्ट्रिक मोटार, वजन काटा आणि गॅस टाकीची प्लास्टिक शील्ड्स असा सुमारे 1.5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहजीवनाशक वस्तू कायदा 1955 अंतर्गत तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.